नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी या वर्गासाठी प्रोजेक्ट तयार करणार आहोत. प्रोजेक्टचा विषय आहे समाजशास्त्र. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी प्रोजेक्टमध्ये जो समाजशास्त्रामधील प्रोजेक्ट तयार करायचा आहे त्या प्रोजेक्टचा विषय आहे किल्ल्यांची माहिती. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी प्रोजेक्ट तयार करून दाखवला आहे आणि असाच प्रोजेक्ट तुम्हीसुद्धा तयार करू शकतात. तर चला तर मग आता आपण या ठिकाणी प्रोजेक्ट हा कसा लिहिलेला आहे आणि कशा प्रकारे लिहायचा हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला प्रोजेक्टचं जे पहिलं पेज आहे त्या पहिल्या पेजवर विद्यार्थ्याचं नाव, रोल नंबर, त्याचप्रमाणे प्रोजेक्ट कोणत्या विषयावर आहे म्हणजेच किल्ल्यांची माहिती या विषयावर आणि शाळेचं नाव अशी इन्फॉर्मेशन किंवा अशी माहिती ही आपल्याला फर्स्ट पेजवर या ठिकाणी राईट डाऊन करायची. त्यानंतर सेकंड पेजवर आपल्याला या ठिकाणी इंडेक्स लिहायची. म्हणजे तुम्ही जे किल्ल्यांबद्दल माहिती लिहिणार आहात तर आपल्याला कोणकोणत्या किल्ल्यांविषयी आपल्याला या ठिकाणी माहिती ही राईट डाऊन करायची आहे किंवा लिहायची आहे. या ठिकाणी आपल्याला 10 किल्ल्यांची माहिती ही या ठिकाणी लिहायची आहे. प्रत्येक पेजवर एक एक किल्ला याविषयी माहिती लिहायची आणि त्याचप्रमाणे त्या किल्ल्याचा जे काही पिक्चर आहे, चित्र आहे, हे चित्र या ठिकाणी आपल्याला चिटकवून त्या ठिकाणी त्या किल्ल्याची माहिती ही या ठिकाणी लिहायची आहे. आता या ठिकाणी आपण इंडेक्स पाहिली, त्यानंतर आता आपण पहिला किल्ला या ठिकाणी पाहणार आहोत. फर्स्ट किल्ला आहे प्रतापगड. या ठिकाणी फर्स्ट किल्ला आहे प्रतापगड फोर्ट म्हणजे प्रतापगड किल्ला. हे आहे चित्र प्रतापगड किल्ल्याचं आणि या ठिकाणी खाली ही प्रतापगडाविषयी माहिती ही लिहिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही प्रतापगडाबद्दल जी ही माहिती या ठिकाणी लिहायची आहे ही माहिती या ठिकाणी मी राईट डाऊन केली आहे. हा झाला पहिला किल्ला. त्यानंतर सेकंड किल्ला नंबर 2. किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग किल्ला. या ठिकाणी हे चित्र आहे सिंधुदुर्ग किल्ल्याचं. हे चित्र या ठिकाणी चिटकायचं आणि खाली या ठिकाणी सिंधुदुर्ग किल्ला याविषयी माहिती ही या ठिकाणी लिहायची आहे. ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सिंधुदुर्ग किल्ला या किल्ल्याबद्दल माहिती ही या ठिकाणी मी लिहिलेली आहे. त्यानंतर तिसरा किल्ला आहे अहमदनगर किल्ला. हे चित्र आहे अहमदनगर किल्ल्याचं. त्यानंतर या ठिकाणी खाली अहमदनगर किल्ला याची माहिती ही या ठिकाणी मी राईट डाऊन केलेली आहे किंवा लिहिलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट किल्ला आहे कोलाबा किल्ला. हे चित्र आहे कोलाबा किल्ल्याचं आणि या चित्राच्या खाली कोलाबा किल्ल्याची माहिती ही या ठिकाणी लिहिलेली आहे. ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर नेक्स्ट किल्ला आहे अजिंक्यतारा किल्ला. हे चित्र आहे अजिंक्यतारा किल्ल्याचं. या चित्राच्या खाली अजिंक्यतारा किल्ला याविषयी माहिती ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, लिहू शकतात. त्यानंतर नेक्स्ट आहे राजगड किल्ला. राजगड किल्ला हे चित्र आहे राजगड किल्ल्याचं आणि या किल्ल्याची माहिती ही या ठिकाणी लिहिलेली आहे. ही आहे राजगड किल्ल्याची माहिती. त्यानंतर नेक्स्ट किल्ला आहे शिवनेरी फोर्ट. शिवनेरी किल्ला हे चित्र आहे शिवनेरी किल्ल्याचं. त्याचप्रमाणे खाली शिवनेरी किल्ल्याविषयी माहिती ही या ठिकाणी मी राईट डाऊन केलेली आहे. यानंतर नेक्स्ट किल्ला पाहूया. किल्ल्याचं नाव आहे लोहगड किल्ला. लोहगड किल्ला हे चित्र आहे लोहगड किल्ल्याचं आणि त्याचप्रमाणे चित्राच्या खाली लोहगड किल्ला याची माहिती
ही या ठिकाणी खाली लिहिलेली आहे. त्यानंतर पुढील किल्ला आहे रामशेज किल्ला. रामशेज किल्ला हे चित्र आहे रामशेज किल्ल्याचं आणि त्याचप्रमाणे चित्राच्या खाली रामशेज किल्ला याविषयी माहिती ही या ठिकाणी राईट डाऊन केलेली लिहिलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट किल्ला आहे सिंहगड किल्ला. सिंहगड किल्ला हे चित्र आहे सिंहगड किल्ल्याचं. त्याचप्रमाणे खाली सिंहगड किल्ला याविषयी या ठिकाणी माहिती ही लिहिलेली आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी वेगवेगळ्या किल्ल्यांची माहिती ही या ठिकाणी आपण लिहिलेली आहे आणि अशा प्रकारे ही माहिती या ठिकाणी एकत्र करून आपल्याला प्रोजेक्ट हा या ठिकाणी अशा प्रकारे तयार करायचा आहे. तर अशा प्रकारचा प्रोजेक्ट तुम्हीही या ठिकाणी करू शकतात आणि सुंदर असा प्रोजेक्ट हा तुम्ही तयार करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रोजेक्ट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि ह्या प्रोजेक्ट बघून तुम्ही अशाच प्रकारचे सुंदर सुंदर प्रोजेक्ट या ठिकाणी तुम्ही तयार करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, असेच प्रोजेक्ट छान छान तयार करा आणि तयार केल्यानंतर तुम्ही तुमच्या टीचरला ते सबमिट करा. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.